हॅलो. हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 32,000 कोटीचे पॅकेज मंजूर झाले होते. हो पहिला टप्पा. हो. आणि दुसरा टप्पा जो मंजूर झालेला आहे तो केव्हा वितरित होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याला किती रुपयाचा निधी तो मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिजे होती. हो, नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच जवळपास 32,000 म्हणजे 31,628 कोटींचे पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं. आणि यातील जो पहिला टप्पा होता म्हणजे 50% जो निधी होता तर तो दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. आणि मग आता शेतकरी दुसऱ्या टप्प्याची वाट बघताय की दुसऱ्या टप्प्यात नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये याचं वितरण सुरू होणार किंवा मग सुरू झाले तर कोणकोणत्या जिल्ह्यांना सुरू झाले. तर त्याचबद्दलची अपडेट आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी पेरणी अनुदान या दोन्ही प्रकारच्या मदतीचा दुसरा टप्पा आता सुरू केलेला आहे. तर पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अल्प प्रमाणामध्ये म्हणजे कमी प्रमाणात रक्कम जमा झाली त्यांच्या उर्वरित मदतीचं सुद्धा वितरण आता सुरू झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना ते वितरण होणार आहे. आता राज्याच्या विविध भागातील विभागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती निधीचं वितरण सुरू झालेलं आहे. त्यामध्ये अमरावती विभागात जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये एकूण 7,88,000 शेतकरी बांधवांसाठी जवळपास 565.60 कोटी रुपयांचा निधी हा अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मराठवाडा विभागामध्ये हिंगोली जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल म्हणजेच उस्मानाबाद. तर या 4 जिल्ह्यांमध्ये 10,35,068 शेतकऱ्यांसाठी एकूण 721 कोटी रुपयांचा निधी हा मराठवाड्यातील काही म्हणजे 4 जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलाय. म्हणजे एकंदरीत रब्बी पेरणीसाठी सरकारने मंजूर केलेलं आहे 11,000 कोटींचं जे उर्वरित अनुदान आहे तर त्या वितरणास आता सुरुवात झालेली आहे. आपण जर जिल्हानिहाय अपडेट जाणून घेतली तर अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. अकोला जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपये. तर या अकोला जिल्ह्यातील 21 कोटी रुपयांचा जो निधी मंजूर झालाय तर तो 11,597 शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 2,24,657 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 182 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 1,98,736 शेतकरी बांधवांना जवळपास 143 कोटी रुपयांचा निधी हा दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,52,619 शेतकरी बांधवांना जवळपास 95 कोटी रुपयांचा निधी हा दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 3,80,511 शेतकऱ्यांना जवळपास 244 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये 1,14,733 शेतकरी बांधवांना 56 कोटी रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलाय. तसेच हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 34,829 शेतकऱ्यांना जवळपास 231 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. तर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,34,955 शेतकरी बांधवांना जवळपास 189 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. आता यामध्ये जे इतर जिल्हे आहेत यामध्ये नाशिक जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, त्यानंतर सोलापूर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर आणि वर्धा ही जी जिल्हे आहेत तर याही जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण हे सुरू झालेलं आहे. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अट आहे ती म्हणजे जे शेतकऱ्यांना आता 50% म्हणजे दुसरा टप्पा वितरण सुरू झालेला आहे. जे की 50%चं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेलं नाही. त्यांनी 2 गोष्टींची पूर्तता करायची आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सुरुवातीला फार्मर आयडी कार्ड नव्हतं पण त्यांना आता तो मिळवला आहे मग त्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे. म्हणजेच फार्मर आयडी शिवाय अनुदान जमा होणार नाही. त्यानंतर भरपाईची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे. यामध्ये तुमची KYC अपूर्ण असेल तरी सुद्धा चालेल परंतु तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मंजूर असताना
काही शेतकरी बांधवांना फक्त 5,000 किंवा 6,000 रुपयेच मिळाले होते पहिल्या टप्प्यामध्ये. त्यांना आता उर्वरित रक्कम ही या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, या संपूर्ण माहितीमध्ये एकच केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित पॅकेजमधून जवळपास 21,000 कोटींपेक्षाही जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वितरण करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आणि कृषी विभागाकडून जी उर्वरित निधी आहे तो लवकरच वितरित केला जाईल. म्हणजे उर्वरित जेही शेतकरी बांधव आता यातून वंचित राहतील त्याही शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हा निधी वितरित केला जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपापले आधार हे आपल्या बँकेला लिंक करून घेणं असेल किंवा मग फार्मर आयडी कार्ड काढून घेणं असेल, हे कामे त्वरित करून घ्यायची आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुद्धा त्वरित करून घ्यायची आहे, जेणेकरून जे वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही त्यापासून वंचित राहिला असेल त्यासाठी एकच कारण होतं, तुमची ई-केवायसी कंप्लीट नव्हती, तुमचा आधार हे बँकेला लिंक नसेल किंवा मग तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल. आणि मग आता पहिल्या टप्प्यात तर तुम्ही वंचित राहिलेलेच आहात. मग आता दुसरा टप्पा जो वितरण सुरू झालेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं ई-केवायसी कंप्लीट करणं असेल, तुमचं आधार हे बँकेला लिंक करणं असेल, त्यानंतर तुमचं फार्मर आयडी कार्ड काढून घेणं असेल, ही महत्वाची कामे शेतकरी बांधवांनो नक्कीच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो दुसरा टप्पा आहे आणि रब्बीचंही दुसऱ्या टप्प्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे, तर ते कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकेल. तर धन्यवाद माहिती विचारल्याबद्दल.